हे प्रदीप मोरडे आहेत, ओंकार तरुण मंडळाचे अध्यक्ष. बरं, तुम्हाला महावारी कसं वाटले, दिंडी कसं वाटले? चांगली वाटली. काय अनुभव घेतला दिंडीमध्ये? दिंडी कसं वाटले? चांगलं वाटलं की. गुड. यात्रा कसं वाटली? वारी तुमची छान आनंदात वाटली. खरेदी पिढी कसं वाटली दिंडी? छान वाटली. काय कुणाला भेटायला गेलता? रामकृष्ण हरी. कसं वाटली दिंडी? आवडली. कसं वाटली? छान वाटली. कुणाला भेटला? रामकृष्ण हरी. माऊली तुम्हाला कसं वाटली दिंडी? गुड. हे आमचे इन्ना. हा, कसं वाटली दिंडी? हरी फोन केला काय? आमचे मधीकडचे 4-5 जण मिळून पुढे ऊन या बात आहे. दिंडी काढतात, त्याबद्दल मला आनंद आहे. मी चंद्रभागामध्ये आंघोळ केलं म्हणून मला पण आनंद झाला. दिंडीचा सगळा स्वभाव बघून मला पण आनंद झाला. त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद. माऊली तुम्हाला कसं वाटलं? यात्रा कसं वाटली? वारी कसं वाटली? चांगली वाटली. चांगली काय वाटली? दिंडी वा, क्या बात आहे. थोडक्यातच सांगायचं. नाही वाढवायचं नाही. हा, ताई साहेब तुम्हाला काय वाटलं? तुला तुला काय छान वाटलं. छान. ताई तुम्हाला? मला दिंडीत जाऊन अनुभव नव्हता, पण आता जाऊन आले, खूप आनंद झाला. क्या बात आहे. रामकृष्ण हरी. माऊली तुम्हाला? नमस्कार. एक नंबर दिंडी. 7 लोकांनी नेऊन दिंडीचा कार्यक्रम करून आणलो. 5 दिवस राहिलो. एक नंबर दिंडीचे दिंडी अध्यक्ष. राहिली. हे आमचे दिंडीचे अध्यक्ष. हे बघा. बोला, कशी वाटली दिंडी? दिंडी छान वाटली. मग मोठ्या वर्षी येणार काय नाही मग? हा, रामकृष्ण हरी. जन्मात काय अर्थ नाही, देव एकच खरा आहे. कशी वाटली दिंडी? किती वर्ष झाले येत आहे दिंडीला? 30 वर्ष झाले. रामकृष्ण हरी. कडाला तेच लागणार आहे. काकू आरामात किती आहे ना? आरामात किती झाला? बोलको रे. तुम्हाला कसं वाटली दिंडी? वारी छान झाली काय? मोठ्या वर्षी? रामकृष्ण हरी. नाही साहेब, झोप आले काय? काय वारी कसं वाटली? छान वाटली. गेल्या वर्षी पण आलता ना तुम्ही? पाटलीन बाई बघा, कसं वाटली वारी? छान वाटली. सगळ्यांची सोबत छान वाटलं की नाही? छान वाटली. स्वर्गात गेल्यासारखं वाटतंय. पाटलीन बाई यांनी पण. नाईक सरकार कसं वाटली दिंडी? रामकृष्ण हरी. दिंडी कसं वाटली? मस्त झाली. राम स्वर्गात गेल्यासारखं वाटलं काय? हे बाळू आमचे महाराज. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसं वाटली दिंडी? एक नंबर अगदी गोडी वाटली. किती वर्ष झालं दिंडीला येत आहे? मी 1995 पासून वारी करतोय. वा, क्या बात आहे. वारीच्या 2 वर्ष पाय दिंडी, 2 वर्ष आषाढ वारी आणि ह्यात आणि एकूण बाकीची वारी. रामकृष्ण हरी. थोडक्यातच कसं वाटलं दिंडी? कसं वाटली? वारी झाली का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. किती वर्ष झालं वारी करताय? वारी 20 वर्ष झालं अरे करतोय. बापरे. ह्या वर्षी ह्यांच्याच आमच्या मलिकोटच्या दिंडीमधून आलोय मी, रामकृष्ण हरी. बसमधून. तर त्यांनी चांगल्या ह्यांनी माणसांनी सहकार्य केलं. चांगली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तोंडात येण्यासाठी पुण्य लागतंय. असं सहज कोणाला भेटत नाही. स्वर्गात जाऊन आल्यासारखं वाटतंय मला. रामकृष्ण हरी. छान वाटतंय. तुम्हाला ते साहेब छान वाटतं. छान म्हणजे काय? काय बघितलं तिथे? रामकृष्ण हरी मंदिर बघितलं. कुठल्या देवाचं मंदिर? रामकृष्ण हरी. हे धुराडीचे कार्यकर्ते मलिकवाडचे सगळ्या गावामध्ये शैलेश कुर्ते. रामकृष्ण हरी. तुम्हाला कसं वाटतं दिंडी? रामकृष्ण हरी. मला माहेरला गेल्यावर वाटतंय. तुम्हाला कसं वाटतं दिंडी? छान वाटली काय? पुढच्या मॅडम व्हिडिओ का तर बहुत झोपायला का काय तुम्ही? दिंडी कसं वाटली? छान वाटली काय? रामकृष्ण हरी. जन्मात काय अर्थ नाही, परमात्मा एकच खरा आहे. कसं वाटली दिंडी? छान वाटली काय? जेवण तरी व्यवस्थित होतं काय? बस बाळूमा झोपायला काय? कशी वाटली दिंडी? धडाडीचे कार्यकर्ते बघायचंच काम नाही. बघायचं कामच नाही. खाणं पिणं राहणं एकाने एक माणूस की
एकत्र जमवून एकत्र जाऊन एकत्र आलो अरे वा हसत खेळत रामकृष्ण रे नाम भेटणारे माऊली हा ना मग आणि काय म्हणता कशी वाटली दिंडी किती वर्ष झालं पंढरपूरला येत आहे 14 वर्ष अरे बापरे 3 पिंड पायी झाल्या हे डॅन्सर मलिकवाडचे शिवमा बोला की काय तर कशी वाटली दिंडी किती वर्ष झालं वारीला येत आहे किती रामकृष्ण अरे क्या बात आहे तुम्हाला झोपलाय का काय वारी झाली काय झोप झोप तुम्हाला कसं वाटली वारी रामकृष्ण आनंद झाला आणि काय पाहिजे जन्मात काय आहे वारी छान वाटली काय ते शिकऱ्याची आमच्या लाडा सर्वांच्या लाडाची आजी हा कसं वाटली वारी आहे छान वाटली काय काय बेस्ट जेवण सगळं चांगलं हा जेवण कोण करतो ते सांगा शिवामाळी एकसम्याचे हा रामकृष्ण अरे क्या बात हे जनवाडीचे बघा माने मॅडम काय भजन करतात भजन नादगोळा वारी कसं वाटली छान वाटलं तुम्ही यजनवाडीचे बरोबर मग मलिकडच्या दिंडीमध्ये किती वर्ष झालं येत आहे आम्ही 4 वर्ष झाली 4 वर्ष क्या बात रामकृष्ण मुली जन्माचं पुण्य नाही ते या वारी सहजा कुणाला भेटत नाही आमच्या आई वडिलांचं पुण्य लागतंय तेच आहे महत्वाचं आई वडिलांचं आई-वडील. आम्ही समजतो मी केलेलं आहे तसं नाही, नसते ते. आई वडिलांचं पूर्वजांचं हे आमच्या घराजवळची वडे काकू काकू कसं वाटलं दिंडे छान वाटलं काय रामकृष्ण रे तुम्हाला दिंडी कसं वाटली छान वाटली काय बघितला दर्शन घेतलं तुम्ही चालत पण जाते ना आळंदीला देऊ आळंदीला राम किती वर्षाला किती वारी होत्यात 3 वारीमध्ये केलं चालत आळंदीला हे आमच्या काका हे दादा पंढरपूर पंढरपूरला आलता की आलता की मग कसं वाटली पंढरपूर लई बाद वाटलं कोण बाद वाटलं पंढरपूर त्यात माणूस कुठला बाद वाटला माणूस बाद नाही पांडुरंग बाद आहे जेवणारच बाद वाटत होत त्याला काय म्हणायचं सुपर म्हणायचं अरे बाप रे क्या बात आहे हे आमचे लाडाचे सुभाष माम आमचे उंदरी सुभाष माम आमचे कसं वाटली वारी एक नंबर धन्यवाद रामकृष्ण हरी. आमचे दादा सुभाष संजीवना कसं वाटली वारी अरे अरे बापरे रामकृष्ण हरी. आमचे काका दाद्यांकडची वारी आहे एक नंबर 8 वर्षात करते वारी काय 25 वर्ष रामकृष्ण 25 वर्ष 25 वर्ष झाली बघा वारीला येतात आमचं आले काय जमात हा बोलूया की आता बोलायचं की किती वर्षाला वारीला येत आहे 2 वर्ष रामकृष्ण अरे तेव्हा तुम्ही हो वारी कसं वाटली वारी छान वाटली की गोळा निशी मस्त दिसायला 35 वर्ष गोळा दिसायला तुम्हाला कसं 2 वर्ष झाली धन्यवाद मलिकडची वारी कसं वाटली छान वाटते वरच्या वर्षी बरं येणार ना माणसं वाढवा की बघे वाढवा बापू हेंग याच्यात वारी आहे बस 15-16 वर्षाची अरे बापरे 15-16 वर्ष हा रामकृष्ण काकू निम का मम्मी हा हे आमचे दादा टेलर मलिकवाडचे दादा हेंगाची वारी आहे हा अरे बापरे 20 अरे बापरे परंपरा जपलेत परंपरा अरे बाप धन्यवाद त्याला व्यवस्थित एक नंबर सर्वांची इच्छा हीच आहे एक नंबर व्यवस्था केल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद धन्यवाद सर्वांना